औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या कृत्यातनं औरंगजेबाची वृत्ती दिसतेय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याआधी काँग्रेसनं इतिहास वाचावा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती. वैफल्यातून त्यांची ही वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळांना त्यांची जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं उत्तर. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असतं. काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजे भोसलेंचा गंभीर आरोप. राज्यभरात आज बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येणार. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. माझं मन यामध्ये लागत नाहीये असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं. अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजप नेते चंद्रकांत पाटलांकडून ऑफर. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची अपेक्षा. राज्यातील जनतेनं दादांच्या पाठीशी उभं राहावं ही आमची मनापासून धारणा आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. अशोक चव्हाणांचे मेहुणे नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर हे 23 मार्चला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षातील प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार. मुंबईमध्ये भाजपकडून आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन, तर सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते उपस्थित असणार. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये भाजपची कार्यशाळा. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 2:30 वाजता सुनावणी होणार. आमदार सुरेश धस यांनी घेतली खोक्या भोसलेच्या कुटुंबियांची भेट. कुटुंबियांना अश्रू अनावर. वन विभागानं नोटीस न देता घर पाडणं कोणत्या नियमानं केलंय याचं उत्तर मिळावं. सुरेश धसांची माध्यमांना प्रतिक्रिया. तर खोक्या भोसल्याचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवरही गुन्हा. भाजप आमदार सुरेश धसांनी घेतली ढाकणे कुटुंबियांची भेट. पैसे कितीही लागू देत, उपचार घ्या. उपचारासाठी मदत करण्याचं धसांचं आश्वासन. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टी तालुक्यामध्ये तरुणाची हत्या केल्याचा आरोप. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा दावा. बीडच्या आष्टीमध्ये प्रेम प्रकरणातनं तरुणाला मारहाण करत हत्या. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. हत्येवेळी विकासच्या कुटुंबाला भाऊसाहेब क्षीरसागरनं केला होता फोन. क्षीरसागर आणि बनसोडे कुटुंबांची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच. अंजली दमानी यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका. आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती. हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यामुळे बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यानंतर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. औरंगजेबाच्या कबरीपेक्षा बीडच्या शिक्षकाची आत्महत्या महत्वाची. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. बीडमधील शिक्षक नागरगोजेंची आत्महत्या मन हेलावणारी आहे. ही दुर्दैवी बाब. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, सुरेश धसांची मागणी. बीड संदर्भात खासदार सुप्रिया सुळे अमित शहांची भेट घेणार. बीडमध्ये परिस्थिती आधीपेक्षा आता थोडी सुधारली आहे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर भेटीदरम्यान महादेव मुंडे, संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी करणार असल्याची सुद्धा प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त. फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल अशी बॅरिकेडिंग. तर कबरीचा मुख्य दरवाजाही बंद. औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची विजय शिवतारे यांची मागणी. तर शिवसेना नेते आमदार विजय शिवतारे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघालेत. महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. औरंगजेब कबर प्रकरणी सर्वांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्याही भावना आहेत. आशिष शेलारांचं वक्तव्य. तर संजय राऊतांच्या मेंदूचे 2 तुकडे झालेत अशी ही टीका. औरंगजेब समजून बहादूर शाह जफरचा फोटो जाळला. दरम्यान पुण्यामध्ये पतित पावन संघटनेच्या आंदोलनातला हा प्रकार.
काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर ते हे सहन कसं करतायत? राऊतांचा फडणवीसांना सवाल. भाजप आणि आरएसएसचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतायत. संजय राऊतांचा भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप. संजय राऊत काय बोलतात याची मला चिंता नाही. विधानसभेत जनतेनं त्यांना झटका दिलाय. राधाकृष्ण विखे पाटलांची राऊतांवर टीका. संजय राऊतांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाहीये. संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. तर काँग्रेसचे पाय चेपायचे नवे उद्योग त्यांनी सुरू केलेत. शिरसाटांची राऊतांवर जहरी टीका. कळवणचे आमदार नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न. आमदार नितीन पवार हे खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप. तर निराधार आरोप होत असल्याची नितीन पवारांची प्रतिक्रिया. पटोले विरोधक म्हणून त्यांचं काम करत आहेत तर अशी वक्तव्य करणं हे त्यांचं काम आहे. विरोधकांची संख्या फारच कमी आहे. हसन मुश्रीफांचा टोला. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडतोय. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं इंदापुरातील कार्यक्रमात वक्तव्य. तर बहिणी काही तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या. भरणेंवर सुप्रिया सुळेंची टीका. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून माहितीचा गँग ऑफ सरकार असा उल्लेख. टोळ्यास एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र सरकार स्थापन झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची माहितीवर टीका. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही महामार्ग करणार आहोत, लादणार नाही. हसन मुश्रीफांची यावर प्रतिक्रिया. रायगडच्या माणगावमध्ये आदिती तटकरेंचे फिक्स पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर्स. तर माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे बॅनर्स लावले. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. तर संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून यातून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. पक्षानं मला संधी दिली याचा आनंद. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीनं पार पाडेल. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया. पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केचेंची प्रतिक्रिया. उमेश पाटलांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर सूत्रांची माहिती अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामधील चर्चेनंतर उमेदवारांची घोषणा होणार. जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यास मराठा समाजातील नेत्यांचा विरोध. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट. तर मराठा समाजाची रिक्त झालेली जागा मराठा समाजालाच मिळावी अशी मागणी. उदय सामंतांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपलं. तर काल आलेल्यांकडून कोकणामध्ये दंगली घडवण्याचा हा प्रयत्न. राऊतांकडून सामंतांचं कौतुक. तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची सर्वाधिक आवश्यकता. नमाज पठणासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान सुद्धा आत्मसात करा. समाजातली मुलं इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS बनली तर समाजाचा विकास होईल. नागपुरातल्या कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य. प्रशांत कोरटकर हा अजूनही सापडत नाहीये. हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका. मधुजीराजे भोसले यांचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. सम्या मैफिलीमध्ये माझ्या. तर अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल. बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये रंगला प्रयोग. माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय. माझ्या दोन्ही मुलांना साथ दिली तर जिल्हा समृद्ध होईल. नारायण राणेंचं वक्तव्य. निलेश राणे यांचा आदर्श घ्यावा असं त्यांचं काम. निलेश राणेंचं विधानसभेतील कामकाज पाहून मी प्रभावित झालो. उदय सामंतांचं वक्तव्य. पंजाबचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची हत्या. तर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या. उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी. ही वेळ युद्धाची नाही. मोदींचा पुतीन आणि झेलेन्स्कींना सल्ला. तर पंतप्रधान मोदींचं रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर भाष्य. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय. कारखान्याच्या सत्ताधाऱ्या संदर्भात आता तक्रारी आल्यात त्यामुळे सुळेंचा आरोप. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन. तर शंकरपटाचं आयोजन सरकारनं करावं यासाठी विधानसभेत प्रश्न मांडणार. मुनगंटीवार यांचं मोठं विधान. जून महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होईल. गौतम अदानी यांनी केली घोषणा. नवी मुंबई विमानतळाचं काम हे जवळपास पूर्ण. विमानतळाची जबाबदारी अदानी समूहाकडे. होळी पेटवण्याच्या किरकोळ वादातनं नवी मुंबईतील कोपरखेरणेमध्ये केशव म्हात्रेंच्या मुलावर चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये अभिजित म्हात्रे किरकोळ जखमी. अभिजितच्या पत्नी कांचन या बचावासाठी आल्या असता गंभीर जखमी.
बुलढाण्यामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या. देशाला कृषीप्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे. सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांना सत्यभामा नागरेंनी सुनावलं. तर माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान शब्द लिहा, सत्यभामा नागरेंची माहिती. ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान. तर हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याचा भारती लव्हेकरांचा आरोप. हायकोर्टात पुढील आठवड्यामध्ये या संदर्भातली सुनावणी. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. दोघांमधील भांडणानंतर गळा आवळून हत्या केल्याची माहिती. प्रियकराला या प्रकरणी अटक. चेंबूरमध्ये शिवजयंती उत्साह दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंची या ठिकाणी उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार इथल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना. पारंपरिक ढोल वादन आणि गोंधळी तसंच विशेष रोषणाईचा या ठिकाणी कार्यक्रम. कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखा देखावा. महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा देखाव्यातनं जाहीर निषेध. सोलापूरकर आणि कोरटकरच्या बॅनरवर चाबकाचे फटके. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा हा 52.71%. राज्यात उष्णतेची लाट. तर पुढील 5 दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान हे 40 ते 41 वर. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या पार. वाढत्या उन्हामुळे जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. कोस्टल रोड प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक. तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी कंत्राटदारांची नेमणूक. डोंबिवली घरडा सर्कल परिसरातील वाहतुकीमध्ये मोठा बदल. तर घरडा सर्कल परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना आज रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेशबंदी. पर्याय मार्ग वापरण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील जाणाऱ्या उधान जळगाव रेल्वे महामार्गाच्या 3ऱ्या लाईनचं सर्वेक्षणाचं काम शेवटच्या टप्प्यात. लवकरच 3ऱ्या लाईनचं काम सुरू होण्याचीही शक्यता. धुळ्यातील कापडण्यामध्ये कानबाई मातेला 6500 पुरणपोळ्यांचं नैवेद्य. तर महिलांनी तब्बल 12 तास लाटल्या पुरणपोळ्या. धुळे शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल 100 कोटींचा कर थकला. आतापर्यंत फक्त 30 कोटी रुपये वसुली. 15 दिवसात 20 कोटी रुपये वसूल करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आणि हे मोठं आव्हान. पुण्यामध्ये एकाच रात्री 3 अपघात. वेगवेगळ्या 3 अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. गावदेवी मित्र मंडळ वाशी यांच्या वतीनं महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. तर मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी आणि एकजुटीकरता महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेला महिलांचाही चांगला प्रतिसाद. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे भाविक हैराण. भक्तांच्या सुविधेसाठी आता विविध उपाययोजना. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये तिथीनुसार शिवजयंतीसाठी जय्यत तयारी. शिवरायांच्या स्मारकावर किल्ल्याची प्रतिकृती. पुण्याच्या जुन्नरमधील विघ्नहर साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलची एखादी सत्ता. संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो विक्रीतील रक्कम थकबाकी प्रकरणी शेतकरी आक्रमक. पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली. जालना, सीना आणि कुंडलिका नदीतील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा. सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उपोषण सुरू. साताऱ्याच्या संगम माहुली या ठिकाणी प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्रीवेडिंग फोटोशूटला बंदी. काशी विश्वेश्वर देवस्थानचा निर्णय. भारतीय नौदलातील निवृत्त गुलदार युद्धनौका आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल. पर्यटन वाढवण्यासाठी ही नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई. टीईटी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा शिक्षकांवर ठपका. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये हळदीच्या काढणीला वेग. तालुक्यातील शेतकरी हळद काढणीच्या कामात व्यस्त. साताऱ्याच्या खंडाळ्यामध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकवून डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबियांना 1 कोटींची खंडणी मागितली. खंडणी मागणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी केलं जेरबंद. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील साकारला या ठिकाणी अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याला कारची धडक. कारच्या धडकेत 1.5 वर्षाच्या चिमुकला जागीच ठार. भंडाऱ्याच्या धानोरीतील 35 जनावरांच्या मृत्यू प्रकरणी गोशाळेच्या संचालकांवर कारवाई. आरोपींची न्यायालयात कोठडीत रवानगी.